नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर कशा आहात मंडळी? आय होप सो तुम्ही सगळे मजेत असाल. तर आम्हीसुद्धा मजेत आहोत. तर चला, सकाळची सुरुवात झालेली आहे उशिरा. का तर आमचे मिस्टर गेलेत कामाला. काल नाईट आणि आजची फर्स्ट अशी त्यांची डबल शिफ्ट असल्यामुळे आम्ही उशिरा उठलो. खरं सांगायचं झालं तर खरंच घरात मेन पुरुष असेल तर पटापट सगळं उरकलं जातं आणि पटापट जेवणं वगैरे उरकली जातात. पटापट भाजीला काय बनवायचं ते उरकलं जातं. आमचं तर घरात लय डोक्याला ताप आहे, ही बनवा की ती नको, ती बनवा की ही नको. तर असं करता करता आमचा अख्खा दिवस निघून जातो आणि मी बसते समोर काय भाजी बनवून. ते म्हणणार एक काम करतो, भाजीच बनवू नको तू, सरळ मला दूध भाकरी दे. हा विषय असतो आमच्या घरात. तर आज चला जियाला शाळेत सोडते. जियाच्या खरंच ह्या चिमूमुळे खूप सुट्ट्या होत आहेत आणि काय करणार, पर्याय नाही. तिला घरात ठेवून जायचं म्हटलं तरी टेन्शन येतं. चिमू ही एकटी जाऊ शकत नाही कारण ती लहान आहे आणि जियालाही मी अजिबात एकटीला सोडत नाही. अगोदर होती ऑटो लावलेली तिला, पण तिथेसुद्धा ऑटोजवळ जायला यायला सोबत कोणीतरी पाहिजे. अजिबात सांगते काय एकटं सोडलं जात नाही बाहेर. विश्वासच नाही हो कोणावर, कारण आपण हाताने कामं केलेली बरी असतात. आणि आता पण ऑटो बंद केल्यामुळे का तर मंथली बजेट लय डोकं खातं. तर चला, डाळ भात बनवलेला आहे. सॉरी, डाळ भात बनवला आहे, देते खायला दोघींना. चिमूला कसं हलकं फुलकं खायला द्यायचं आहे कारण बाईचे 3 दात एक्सटेन्शन केलेले आहेत. सो तिला हलकं फुलकं हवं म्हणून बनवते. आणि जियाचं कधीच काहीच टेन्शन नसतं, मम्मी काहीही बनव, मला काहीही दे. ती काही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं ॲडजस्टमेंट हे असतं. फक्त चिमूचं ॲडजस्टमेंट नसतं. आता हे डाळ भात खाताना सुद्धा ते चिडचिड करणार आणि आरडाओरडा करणार आहे आणि तिला चारता नाकी नऊ येतं. तर बनवते. आणि तुम्हाला सांगते, जियाला खरं तर शाळेत सोडणं आणि आणणं हे अवघड नाही आहे, पण ती एकटीसुद्धा जाऊ शकते. पण काय झालं आहे ना, नाही भरोसा नाही, म्हणतात ना ते भरोसा नसतोच. आणि प्लस ह्या बारकीमुळे तुझ्या ह्या 2 वर्षापासून आहे ना शाळेच्या खूप म्हणजे खूप सुट्ट्या होतात. आता आम्ही काय करतो, मग एका आठवड्यामध्ये एकदाच जाऊन येतो, म्हणजे एकच कुठली तरी सुट्टी होते. कारण कंटिन्यू सुट्ट्या होणं चुकीचं का वाटतं? शाळेतला अभ्यास हा एवढा भरमसाठ आहे ना की सगळं बर्डन मग तिच्यावर येणार. आणि एक दिवस जरी ॲब्सेंट असेल तर फोन करून जेव्हा मी विचारते की होमवर्क काय आहे, आणि तो होमवर्क जेव्हा येतो ना तेव्हा भीतीच वाटते. कारण 10-10, 12-12, 13-13 पानं असं होमवर्क असतो. काय नुसते लहान लेकर आहे पण त्याच्या जीवाला एवढं घोर असतो ना. आपल्या वेळेला खरंच बरं होतं. आत्ताचं सगळं खूप खूप पालटलं आहे. आपल्या वेळेचे सब्जेक्ट म्हणजे विषय आणि आत्ताचे विषयामध्ये जमीन आसमानचा फरक आहेच, मुळातच आहे. तर जाऊ द्या. आणि कोणाकडे शेजारी वगैरे इकडे तिकडे ठेवणंसुद्धा मला नाही पटत. त्यामुळे आम्ही तिला सोबतच घेऊन जातो. आणि कुणाकडे रिलेटिव्स वगैरे यांच्याकडे नेऊन ठेवणंसुद्धा नाही मला आवडत. कारण आपलं हे मूल आपल्याकडेच असलेलं बरं आहे. ते कसे का असे ना, मध्ये दिवसभर आमच्यासोबत असली ना तरी जेवण हवं आहे, पाणी हवं आहे हे सुद्धा बोलत नाही, शांत बसलेले असते. पण ते बारकं लय चिरचिर करतं आणि ते बारक्यालाच हँडल करायला लागतं. माझं उलट मोठं माझं बछडं जरा चांगलं आहे. तो होपसो चला डाळ भातच बनवून घेते, खातील त्या पटकन आणि शाळेत सोडून येते आणि ह्या चिमूला टपली मारते. आता तुम्हाला सांगते, पटापट ह्या दोघींना म्हटलं तयारी करा. त्या ह्या बारकीनं ऐकलं होतं की मला शाळेत सोडणार नाही, का ते हिला म्हटलं शाळेत काय खाता पिता यायचं नाही, काय दुखायला लागलं का ओरडत बसेल, म्हणून मी तिला काय शाळेत सोडली नाही. ह्या पोरीनं म्हटलं तयारी करा. ते ह्यांची तयारी लय डेंजरस प्रकारे चालू होती. घरात जणू ह्यांनी पार्लरच ओपन केलं होतं. तुम्हाला सांगते, मला ना अक्षरशः ना मस्तकात जातं जेव्हा कोणाला मी जास्त मेकअप वगैरे करताना बघते ना. काय एवढा मेकअप करायचा असतो ना, काय त्या मेकअपच्या मागे एवढा टाईम वेस्ट करायचा असतो. मी नेहमी सांगत असते मुलींना की अभ्यासाकडे महत्त्व द्या, अभ्यास करा. बाकी ह्या सगळ्या लाली पाली वगैरे काही नसतं. बाहेर उन्हामध्ये गेलं ना की सगळं ठुस की फुस होऊन जातं. आणि जास्तीत जास्त पावडर लावलं म्हणजे काय माणूस गोरं होत नाही. हा ठीक आहे, पार्लरच्या काही गोष्टी आहेत, जे काय ते फेशियल हे नंतर हळूहळू तुम्हाला गोष्टी समजतील. पण ह्या काय ऐकत नाही. शेवटी म्हणतात ना, मुलगी असली का ह्या घरात गोष्टी असतीलच. आणि ह्या बारक्याचा स्वतःचा जीव स्वतःला सावरता येणं ना झालं आहे आणि ते चाललं आहे दीदीचा मेकअप करायला. आणि हे सांगू तुम्हाला, हे काय ते मी सुद्धा ह्याचं नाव विसरलं. हे कापसं मी घेतली होती, 3-4 घेतले होते घरामध्ये. का तर हे बारकेच म्हणत होते की मला पाहिजे. काय 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 हां काय 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 बोन्स काय 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 ती मला सांगते की मम्मी ह्याला काय बोलतात. तर जाऊ दे, ही 3-4 कापसं मी घेतली होती. आता चिमू म्हणाली होती की मम्मी मला मेकअप करायला पाहिजे. आता म्हटलं तुझा एवढ्या गरीबासारखा जीव आहे, कशाला पाहिजे तुला मेकअप करायला? तर म्हणे नाही मला पाहिजे. आणि दोघे एकमेकींचा असं मेकअप करत बसतात आणि पावडर लावत बसतात. तर ठीक आहे, थोडं तेवढंच बघायला बरं वाटतं, पण मला लय राग येतो.
आता घेते ह्या दोघींना चारून आणि चारता चारता ह्या बारकीचे लय नाटकं चालू आहे की इकडं चारण तकडं चारण, एवढं चारण तेवढं चार. त्याला म्हणलं गप हाताने खायचं तर खाणं तर गपचूप माझ्या हाताने खा, नाटकं करू नको. कारण खूप वैताग देते हो. जरासं दात काय काढलाय, शॅम्पाना लावलं, स्वतःच्या हाताने खायचं राहिलं मला म्हणते मम्मी तू चार. एवढी नाटकं असतात त्याची. तर चला, सकाळची सुरुवात आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करा. बाय.